अगदी बरोबर ऐकलेस तू. अगं तुला लाज कशी काही नाही वाटत? एवढे छोटे आणि खराब कपडे घालून तू घराबाहेर गेलीस आणि आली ती आली एवढ्या लेट आलीयस. नालायक कुठली. कुठे गेली होतीस तू तारा? माझी एक मैत्रीण आहे रिचा. तिचाच आज वाढदिवस होता आणि तिच्याच पार्टीमध्ये गेले होते मी. आणि मी तर आईंना विचारलं पण होतं, कारण आईंनी मला आधीच बोललं होतं तसं, की माझ्या परवानगीशिवाय कुठेच नाही जायचं. त्यामुळे मी धाडस करून आईंना विचारलं आणि आई पण हो बोलल्या. म्हणूनच गेले मी पार्टीला. काय? आई, तू हिला जाण्यासाठी हो बोललीस? अगं काय वेडी झाली आहेस का तू? मी कधी हा बोलले तुला? अगं तू तर मला पार्टीमध्ये जाऊ की नको हे विचारायला पण नाही आलीस. खोटारडी कुठली. अहो पण आई, मी खोटं का बोलेन? तुम्हीच आठवा. ज्यावेळी तुम्ही रूममध्ये बसून टीव्ही बघत होता, ती तुमची आवडतीची सिरियल आहे ना, ससुराल सिमरन का, त्यावेळीच मी येऊन विचारलं की मी पार्टीलाच जाऊ का, आणि त्यावेळी तुम्ही हा बोलला आई. बावळेट कुठली. अगं मी टीव्ही बघण्यात किती गुंग होते. मला वाटलं की तू काहीतरी खायचं विचारायला आलीयस आणि त्यासाठी मी हो बोलले होते तुला. मला तर तुझं काय बोलली हे ऐकू पण नव्हतं आलं. आणि तू पण मुद्दामूनच त्यावेळी आलीस, ज्यावेळी मी माझी आवडीची सिरियल बघत होते. कारण तुला माहिती होतं की मी ती सिरियल बघण्यात पूर्णपणे गुंग असणार आणि तू काही पण विचारशील त्याला होच बोलणार. अहो नाही आई, असं काहीच नाहीये. माझ्यावरती विश्वास ठेवा. अगं गप्प बस तू. खूप झाली तुझी नाटकी. पण आता मी तुला या घरात नाही घेणार. जेव्हापासून तू या घरात आलीयस तेव्हापासून एका पण नियमाचं पालन केलेलं नाहीयेस. हो नाही आई, असं नका करू. प्लीज मला माफ करा. मला या घरातून नका काढू. लग्नाला ठीकठाक 2 महिने पण झालेले नाहीयेत, पण मी चांगली सून बनण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय. प्लीज मला एक शेवटचा चान्स द्या आई. यापुढे मी कोणताच नियम नाही तोडणार आणि तुम्ही जसं सांगाल तसं काटेकोरपणे पालन करेल. सगळ्या जबाबदाऱ्या पण पार पाडेल मी. बाबा, कार्तिक, तुम्ही दोघांनी तरी सांगा आईंना. अगं ठीक आहे ना पूनम, जर ती शेवटचा चान्स मागतीये तर दे ना तिला. अच्छा ठीक आहे, पण यापुढे मी तुला माफ नाही करणार. सरळ धक्के मारून घराबाहेर काढून देईल. थँक्यू सो मच आई. मग तारा आता घरामध्ये येते, पण त्या दिवशी रात्री तिला झोपच नाही येत. दिवसेंदिवस मला या घरात राहणं किती अवघड होत चालले. सासरी एवढं सगळं कठीण का असतं काय माहिती. एक मुलगी स्वतःचं हक्काचं घर सोडून नवऱ्याच्याच कुटुंबाला स्वतःचं कुटुंब मानते, पण माझ्या नशिबात तर माझा नवरा पण मला साथ देत नाहीये. कारण जर त्याची मला साथ असती तर तो आज माझ्या बाजूने बोलला असता. पण नाही, हे लग्न करून मी खूपच एकटी पडलीये. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तारा पाहते त्यावेळी पूनम तिचे सगळे छोटे कपडे चाळून टाकते. अहो आई, हे तुम्ही काय करताय? माझे कपडे का जाळत आहात तुम्ही? हे बघ तारा, मी कालच तुला बोलले होते की असे छोटे आणि घाणेरडे कपडे अजिबात नाही घालायचे. आणि ह्या घरात जर तुला राहायचं असेल तर साडी आणि सलवार सूट घातला पाहिजे. हे असले घाणेरडे कपडे अजिबात नाही चालणार मला. समजलं की नाही? हो आई, समजलं मला. पण माझ्या कपड्यांना अशी जाळायची काय गरज होती? यामध्ये तर निम्मे अर्धे ते ड्रेस आहेत जे मला माझ्या बाबांनी दिले होते. आता ते माझ्या आयुष्यात नाही आहेत, पण त्यांनी दिलेले ते कपडेच त्यांची शेवटची निशाणी होती. आणि तुम्ही ते पण जाळून दिलात आई. अगं कसली शेवटची निशाणी? हे छोटे आणि फालतूचे कपडे. शी, उगाच काही पण बोलत नको बसू. चल जा आता, बरीच कामं पडली आहेत आतमध्ये. बिचारी तारा आता आतमध्ये निघून जाते. असंच एके रात्री तारा जेव्हा राजेश आणि पूनमच्या रूममध्ये जाते त्यावेळी, हे घ्या आई बाबा, तुम्हा दोघांसाठी हळद टाकून दूध आणले मी. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही खूपच खोकताय ना, म्हणून बनवलंय मी. अच्छा ठीक आहे, येऊन दे तिकडे. राजेश आणि पूनमला पॅकिंग करताना पाहून तारा विचारते, अहो आई बाबा, तुम्ही दोघं बॅग का भरत आहे? कुठे चालले आहात का तुम्ही? हो, पण आम्ही दोघंच नाही, कार्तिक पण येतोय आमच्यासोबत. काय?
पण तुम्ही कुठे चालला आहात आई? गावाकडे. जमिनीच्या संदर्भात एक काम आहे आमचं तिकडे. जवळजवळ एक आठवडा लागू शकतो आम्हाला तिकडे. अच्छा. मी तुला ही गोष्ट सांगणारच होते. बरं झालं तू चाललीस इकडे. पण आता आम्ही जेव्हा तिकडे गावाकडे जाऊ त्यावेळी तू इथे घरात एकटी नको राहूस. गपचूप तुझ्या माहेरी निघून जा. मग आम्ही जेव्हा परत येऊ त्यावेळी तू पण परत येऊन जा. ठीक आहे आई, जसं तुम्ही म्हणाल. एवढ्या आनंदी व्हायची काहीच गरज नाहीये. आम्ही काही तिकडे 1 महिन्यासाठी नाही तर फक्त 1 आठवड्यासाठी चाललो आहे. आणि जायच्या आधी घरात ढीगभर कामं पडली आहेत. ती कर पहिले. हो आई, करेल मी सगळी कामं. जाऊ दे, कामं तर होतच राहतील. 1 आठवडा तर 1 आठवडा. पण या घरापासून मी थोडं लांब तर राहील. थँक्यू सो मच देवा. मला माझ्या लाईफमध्ये या ब्रेकची खूप जास्त गरज होती. आणि काही पण म्हणा, माहेर ते माहेरच असतं. आणि आता तर मी माझ्या घरी जाऊन खूपच मजा करेल. मग ताराच्या सासरची लोक गावाला निघून जातात आणि तारा पण आपल्या माहेरी येऊन जाते. तिच्या माहेरी तिची आई विद्या, भाऊ समीर, वहिनी रुचा आणि तिचा छोटा मुलगा गोलू राहत असतो. बरं झालं, त्या निमित्ताने तू इथे राहायला जे आलीस. मला तुझी खूप आठवण येते ग बाळा. हो नाही, मला पण तुम्हा सगळ्यांची खूपच आठवण येते. अगं पण तारा, तू पहिल्यांदा सासूरहून माहेरी आलीयस. कमीत कमी काहीतरी खायला प्यायला तरी घेऊन यायचं होतं. अहो वहिनी, खूप गडबडीत आली आहे मी, त्यामुळे विसरून गेले. पण मी उद्या जाऊन सगळ्यांसाठी नक्की शॉपिंग करून येईल. ठीक आहे. अगं रुचिका, जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनव. बरं आई, तोपर्यंत मी माझ्या रूममध्ये जाऊन सगळं सामान ठेवून येते आणि मग फ्रेश होऊनच खाली येते मी. अगं थांब तारा, वर नको जाऊस तू. पण का आई, माझी रूम तर वरच आहे ना. अगं हो बाळा, पण तुझं लग्न झाल्यानंतर 2 दिवसानंतरच तुझा रूम आम्ही गोलूला देऊन टाकला. आता तो पण मोठा होतोय ना, मग त्याला पण त्याचा रूम पाहिजे, ज्यामध्ये भिंतींवर तो सगळे कार्टून चित्र लावू शकतो. आणि म्हणूनच तुझा रूम दिलाय मी त्याला. आता तू एक काम कर, तुझं सगळं सामान गेस्ट रूम मध्ये ठेवून दे आणि झोपायच्या वेळी तू माझ्यापाशी येऊन झोप. रात्री मस्त चंपी करून देईल मी तुला. अगो पण आई, तू हे कस काय होऊन दिलंस? ती माझी रूम होती ना, आणि तुला तर माहितीच आहे ना, लहानपणापासून राहिली मी त्या रूम मध्ये. अगं कमीत कमी तू मला विचारायला तरी हवं होतं. अगं काय हे तारा, एका रूमसाठी तू आता काय भांडत बसणार आहेस का? तुझ्या भाच्यालाच दिलेला आहे तो रूम, थोडी ना कोणत्या बाहेरच्या माणसाला दिलाय. अहो पण वहिनी, इथे गोष्ट रूमची नाहीच आहे. माझ्या खूप आठवणी आहेत त्या रूम बरोबर. मी तिथे लहानपणापासून राहिलीये. खूप आठवणी आहेत माझ्या तिथे. जाऊ दे, आता तो रूम जर गोलूला दिलेला आहे तर मी आता काहीच नाही बोलणार. मी माझं सामान घेऊन गेस्ट रूम मध्ये जाते. ताराला आता थोडं वाईट वाटतं, पण ती ही गोष्ट एवढी मनावर नाही घेत. जाऊ दे तारा, इट्स ओके. गोलूलाच तर दिलेला आहे ती रूम. गोलूच तर राहतोय ना त्या रूम मध्ये, आणि तो तर एक छोटासा मुलगा आहे. पण यार तरी पण मला अजून पण खूपच वाईट वाटतंय. माझी रूम. तारा आता माहेरी आल्यामुळे घरामध्ये जास्त काही कामं नाही करत, आणि हे पाहून तिची आई विद्या तिला बोलते, अगे तारा, मला तुला काही सांगायचं आहे, पण तुला वाईट तर नाही वाटणार ना? नाही आई, बोल ना, काय बोलायचं आहे तुला? हे बघ बाळा, जेव्हापासून तू इथे आलीयस तू जास्त काहीच काम केलेलं नाहीयेस. तुझी वहिनी एकटीनेच सगळी कामं करते. जरा जाऊन तिची मदत पण कर बाळा. अगं पण आई, माहेरी येऊन मी आराम नाही करणार तर कुठे करणार? आणि तुला कोण बोललं की मी काहीच कामं केलेली नाहीयेत? माझ्या हिशोबाने जी महत्वाची कामं आहेत ती मी सगळीच केली आहेत. स्वतःच्या हाताने वाढून घेतले, स्वतःची भांडी स्वतःच धुवून ठेवली आहेत, आणि माझे कपडे पण मीच धुतीये. अगं स्वतःची रूम पण मी माझी साफ केलीये. आता आणि काय करायचं बाकी आहे मग? अगं तशी गोष्ट नाहीये बाळा. जर तू तिला काहीच मदत नाही केलीस तर ती तुला काहीतरी बोलून जाईल, मग तुलाच वाईट वाटेल. मग उगाच भांडणं कशाला करायची? म्हणून बोलतीये मी.
उगाच ते टीव्ही बघत बसण्यापेक्षा तिची जाऊन जरा मदत कर. ठीक आहे आई, जाते मी. ताराला आता खूपच राग येतो, पण ती आपल्या आईला काहीच बोलून न दाखवता रुचिकाची मदत करायला जाते. अरे वा, खूपच लवकर आलीस ग तू मदत करायला. अहो वहिनी, मी एक मूव्ही बघत होते जी आत्ताच संपली, म्हणून मी असा विचार केला की वेळ आहे तर तुम्हाला मदत करू. तर आता तुम्हीच सांगा, काय मदत करू मी तुमची? चपातीचं पीठ तर मी मळलेलंच आहे, मग तू सगळ्यांसाठी चपात्या बनवून दे. काय, चपात्या बनवायच्या आहेत? हो. मग दुसरं काय करणार आहेस तू? चल आता लवकर आवर, तोपर्यंत मी चटणी बनवून घेते. ठीक आहे वहिनी, बनवते मी चपात्या. ही वहिनी पण काही कमी नाहीये, मुद्दामून तिने मला एवढं सारं काम देऊन टाकलं. एकतर मला माझ्या सासरी पण काहीच सुख नाहीये आणि माहेरी येऊन पण इथे डोक्याला ताप होतोय. मग पुढे एके रात्री जेवायच्या वेळी, मग तारा, सगळं ठीक तर आहे ना? हो दादा, तू सांग. मी पण एकदम मस्त आहे, पण तू इथे किती दिवस आहेस? समीरचं हे बोलणं ऐकून ताराला खूपच वाईट वाटते. म्हणजे? अगं, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की तू परत कधी चालली आहेस? ते मी एका आठवड्यासाठी आली आहे. आता माहीत नाही, कार्तिकने अजून फिक्स काही सांगितलं नाहीये मला की ती लोक गावाकडून कधी निघणार आहेत. अच्छा, ठीक आहे. मग त्यानंतर आपल्या रूममध्ये आल्यानंतर दादाने मला असा प्रश्न का विचारला? माझ्याच घरात मला असे प्रश्न विचारले जात आहेत की मी किती दिवसासाठी आली आहे आणि कधी परत जाणार आहे. मला माहिती आहे की त्याचा बोलण्याचा हेतू वाईट नव्हता, पण त्याला पण थोडं विचार करून बोलायला पाहिजे होतं ना. माहीत नाही का, पण जेव्हापासून मी इथे आली आहे तेव्हापासून मला सगळंच अगदी वेगळं वाटत चाललंय. सगळी जवळचीच माणसं असून मला परकी वाटतायत. तारा जेव्हा तिच्या सासरच्या लोकांना कॉल करते तेव्हा तिचा फोन कोणीच नाही उचलत. जेव्हापासून ही लोक गावी गेलेत त्यावेळीपासून त्यांनी माझा एक पण फोन उचललेला नाहीये. गावी जाऊन तर ही लोक मला विसरूनच गेली आहेत. कुणालाच माझे काही पडलेलं नाहीये. आई आणि बाबांचं तर काही एवढं वाटत देखील नाही, पण कमीत कमी माझ्या नवऱ्याने तरी मला फोन करायला हवा होता. मग पुढे एके दिवशी घरामध्ये सगळेजण रिनोव्हेशन बद्दल बोलत असतात आणि त्यावेळी, बाबा बाबा, मला खेळायला जायचे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगून देतो, मला माझ्या रूममध्ये ते स्पायडरमॅनचं कपाट हवंय आणि भिंतींना ब्लू कलर पाहिजे, कारण ब्लू माझा फेवरेट कलर आहे. ठीक आहे बाबा, समजलं मला, पण खेळून लवकर घरी ये. होमवर्क पण करायचं आहे ना तुला. आज सुट्टी आहे याचा अर्थ असा बिलकुल पण नाहीये की पूर्ण दिवस तू खेळामध्येच वाया घालवशील. ठीक आहे बाबा, मी लवकर येईल घरी. एवढं बोलून गोलू खेळायला जातो. हे बघा, माझं तर म्हणणं असं आहे, जे करायचं आहे ते करा, पण सगळ्यात पहिल्या पूर्ण घराचं फर्निचर बदला. किती जुने झालेले आहेत हे, आणि आता नवीन किती सुंदर सुंदर फर्निचर आलेत, तेच आपण बनवून घेऊ ना. हे बघ रुचिका, तुला तुझ्या रूमचं फर्निचर बदलायचं असेल तर बदल, पण मला माझ्या रूमचं फर्निचर अजिबात नाही बदलायचं. अहो पण आई, अगं ते फर्निचर वगैरे नंतर बघता येईल. सगळ्यात पहिला आपल्याला किचन ठीक करायला पाहिजे, कारण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तर तिथेच आहे ना. अरे दादा, मी तर बोलतेय की तुम्ही लोक मॉड्युलर किचन बनवून घ्या. माझी एक मैत्रीण आहे जी एक इंटेरियर डिझायनर आहे आणि ती खूपच सुंदर रिनोव्हेशन करून देईल तुम्हाला. पूर्ण घर अगदी नवीन दिसायला लागेल. गप्प बस तारा, तू जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर, कारण तुझा सल्ला घेऊन काहीच फायदा नाहीये. तुला थोडी ना राहायचं आहे इथे. आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं आहे ते. काय? समीरच्या बोलण्याने ताराला खूपच दुःख होते. माफ कर दादा, पण तू आता जे पण काही बोललायस ते खूपच चुकीचं बोललायस. एवढं बोलून तारा रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. अगं तारा, थांब तारा. तारा, थांब बेटा. अहो जाऊ द्या ना. राग शांत झाल्यावर स्वतःच येईल ती बोलायला. परंतु रात्रीच्या वेळी सगळे जेवण्यासाठी एकत्रित होतात. त्यावेळी तारा तिच्या रूममधून बाहेर येतच नाही आणि खूप वेळा आवाज देऊन पण जेव्हा तिच्याकडून काहीच उत्तर नाही मिळत
त्यावेळी विद्या तिच्या रूममध्ये जाते. अरे देवा, ही तारा आता कुठे निघून गेली? काय झालं आई? अरे बाळा, तारा तिच्या रूममध्ये नाहीये. काय? घरामध्येच कुठेतरी असेल ती. जरा नीट बघा ना. सगळेजण ताराला पूर्ण घरामध्ये शोधतात, पण ती त्यांना कुठेच नाही मिळत. आता यापुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.